राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटच्या वतीने गृहमंत्री अमित शाह यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे। करायचं काय खाली मुंडकं वर पाय, मोदी शहाचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय। पाऊस पडला गाराचा अमित शहा बाराचा, पाऊस पडला गाराचा अमित शहा बाराचा, मोदी शहाचं करायचं काय खाली मुंडकं वर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मोदी शहाचं करायचं काय खाली मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद 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 अमित शहा मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे अधिकार से बोलो अधिकार से बोलो विश्वास से बोलो तुम भी बोलो मैं भी बोलो आगे बोलो पीछे बोलो। कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहब की जानिब से जो तो यहाँ पर निषेध आंदोलन किया गया है, जो कि हमारे देश के गृह मंत्री है, उन्होंने जो है तो एक बेताल ऐसा वक्तव्य दिया है जो कि उन्होंने नहीं देना चाहिए था। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का फैशन बोले, ये फैशन नहीं है, ये हमारा जो है तो फैशन है। डॉक्टर बाबा साहेब हमारा जो है तो स्वाभिमान है और हम जो है तो पहले भी नाम लेते थे, आज भी नाम लेंगे और इंशाल्लाह जब तक इस दुनिया में जब तक हम डॉक्टर अम्बेडकर साहब का नाम लेंगे, क्योंकि उनके वजह से हमको जो है तो समानता का अधिकार मिला, न्याय मिला। आज जो हम आपके सामने यहाँ पर बोल रहे हैं, फ्रीडम के साथ जो है तो बात कर रहे हैं, ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन का जो है तो कलम 19 भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब के संविधान ने हमको दिया है। इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का हम गुणगान करते हैं, करते आए हैं और करते रहेंगे इंशाअल्लाह ताला। सजा होना चाहिए तुम्हारे वह पहले तो ये होना चाहिए कि जैसा हाई कोर्ट के जस्टिस यादव साहब ने जो है तो स्टेटमेंट दिया था, वो बहुजनों का और बहुसंख्यकों का और अल्पसंख्यकों के, इसका जो है तो सुप्रीम कोर्ट ने इसका संज्ञान लिया था। तो क्या बात है कि सुप्रीम कोर्ट अब इसका संज्ञान नहीं ले रही है। सुप्रीम कोर्ट ने इसका संज्ञान लेना चाहिए और जस्टिस खन्ना साहब ने तुरंत फौरी इनका जो है तो इस्तीफा लेना चाहिए और इनको सजा देना चाहिए कि आप जो है तो संविधान निर्माता के बारे में इस तरह के अपशब्द कैसे कह सकते हैं। मेरा नाम सैयद लैखुद्दीन है, मैं अल्पसंख्यक विभाग का जिला कार्याध्यक्ष हूँ, औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर। कौन सी पार्टी? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहब। राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातर्फे आज जे की अमित शहानं संसदेमध्ये जे की बोधिसत्व ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अवमान केलेला आहे, त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षातर्फे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यातर्फे या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे। एवढं सांगायचं म्हणजे आम्ही या मोर्चाचं परमिशन पण मागायला गेलतो, आम्हाला फक्त इन्व्हाइट दिलेला आहे। म्हणजे ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हेच कळेना। कारण ज्या अमित शाह तडीपार जो की या भारत देशाचा गृहमंत्री आहे आणि त्यानेच संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न ज्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व जगामध्ये एकच नेता आहे की ज्याची सर्व जगामध्ये जयंती निघते आणि विद्वतेचं जे की कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आहे आणि हा भरला अमित शाह बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला म्हणतो ते फॅशन आहे। अरे फॅशन नाही, हे आमचा आत्मा आहे, ते आमचं रक्त आहे। आम्ही त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही जीव गेला तरी चालेल, पण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखित राज्यघटना लिहिलेली आहे, या सर्व देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे। पण या अमित शाह आणि मोदी बीजेपी सरकारला धडा शिकवण्यासाठी सर्व बहुजनवादी संघटनातर्फे आज रस्त्यावर आंदोलन होत नाही। आमची सरकारला विनंती आहे की या तडीपार अमित शहानं गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा रस्त्यावर जाळपोळ अनेक प्रकार घडतील। हे लोकशाहीच्या विरोधात अमित शाह जो की पदसिद्ध गृहमंत्री असून जर भाष्य करीत असेल तो काचा, और तो विज्ञान युगी नाही, तो मनोवादी युगी आहे। हा सारा पत्रकार बंधूंना माझा प्रश्न आहे, आपण कोणत्या युगात चालतो याचा विचार करा। तो म्हणतो की आंबेडकर फॅशन झाली, अरे फॅशन नाही, त्या माणसामुळे आमच्या गड्यात मडकं गाडगं आणि पायाला झाडू होता, आम्हाला माणुसकीची वागणूक नव्हती, आम्ही तुमच्या समोर बोलायची लायकी नव्हती आणि ती लायकी त्या महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांमुळे भेटलेले आहे।
सर्व बहुजन आज 18 पगड जाती आहेत। संख्या कोणाची जय बाबासाहेबांना का बौद्ध समाजाला आरक्षण दिले का? बाबासाहेब हा सर्व समाजाचा आहे। म्हणून माझ्या बहुजनवादी तुम्हा सर्व पत्रकारांना पण विनंती आहे, याच्या विरुद्ध पत्रकारांतर्फे पण आंदोलन छेडलं पाहिजे आणि तुम्ही पण त्याची भूमिका निवडली पाहिजे। विरोधात असताना रामदास आठवले त्याचं समर्थन करताय, कसं पाहताय? अहो, रामदास आठवले समर्थन करतायत, सत्तेसाठी लाचार झालेले लोक आहेत ते, जे सत्तेसाठी लाचार होतात ते रस्त्यावर असतात। भीमसेनी का सत्तेसाठी लाचार होतो? बोधिसत्व ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्र्याचा राजीनामा दिलेला आहे, कारण तो स्वाभिमानी आणि निस्वार्थी माणूस होता, जो स्वार्थी असतील स्मित सुखासाठी हे भार्गव दलाल कोणी नेते असतील त्याने तात्काळ राजीनामे द्यावे आणि भीमसेनी जसा पॅन्थर मध्ये आठवले होता तो पॅन्थर तो कवाडे प्रणेता पाहिजे। त्यांनी हे शेळी म्हणून जगू नये। स्वाभिमानाचं मरण तर कधी येतच असते। माझी लायकी नाही, पण त्या नेत्यांना सांगतो की तुम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेतले असाल तर तुम्ही पण निदर्शने करा आणि अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करा आणि अमित शहानं माफी मागाव। एवढंच सांगतो, थांबतो। जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा।